शारदीय नवरात्र उत्सव दुर्गा माता हत्तीवर बसून येत आहेत. त्यामुळे या 3 भाग्यवान राशींना होणार आहे खूप लाभ, मिळणार आहे खूप पैसाच पैसा. श्री स्वामी समर्थ. यावर्षी शारदीय नवरात्र सोमवार 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहेत. माता दुर्गा हत्तीवर आरूढ होऊन येत आहेत आणि हत्ती हा समृद्धी, आनंद आणि स्थैर्य यांचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे या नवरात्रीचे महत्त्व हे अधिक वाढले आहे. नवरात्री हा फक्त उपवासाचा किंवा व्रतपूजेचा काळ नाही, तर हा काळ आहे शक्तीच्या उपासनेचा, मनशुद्धीचा आणि सकारात्मकतेचा. नवरात्रीत काय करावे? तर नवरात्रीच्या सुरुवातीला घटस्थापना केली जाते. मातीच्या कुंडीत ज्वारी किंवा गहू पेरून देवीचे कलश स्थापना करतात. रोज सकाळ संध्याकाळ देवीला गंध, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करणे योग्य ठरते. ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र जपल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा टिकून राहते. नवरात्रीत शक्यतो सात्विक आहार घ्यावा. व्रत पाळणाऱ्यांनी कांदा, लसूण व मांसाहार टाळावा. दररोज देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा करावी. शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत घर स्वच्छ ठेवावे आणि मनातही चांगले विचार ठेवावेत. नवरात्रीत काय करू नये? कटुवाणी वापरू नये. राग, लोभ हे टाळावेत. खोटं बोलणं किंवा वाईट विचार करणं देखील टाळावे. उपवासामध्ये देखील अनारोग्यदायी पदार्थ हे खाऊ नयेत. मद्यपान, तंबाखू, जुगार अशा वाईट सवयींपासून दूर राहावे. हे केल्याने साधना फलदायी ठरते आणि माता दुर्गेची विशेष कृपा ही आपणास मिळते. कोणत्या राशींवर राहील विशेष कृपा? तर या नवरात्रीमध्ये मेष, सिंह आणि धनु या राशींवर माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद राहणार आहे. यातील पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी. आत्मविश्वास व ऊर्जा ही वाढणार आहे. अडकलेली कामं ही पूर्ण होणार आहेत. नवीन नोकरीची संधी किंवा व्यवसायात मोठा फायदा मिळेल. माता दुर्गेची कृपा धनधान्य वाढवेल. दुसरी भाग्यवान राशी आहे सिंह राशी. मनोकामना पूर्ण होण्याचा काळ. संपत्ती, सुख, समृद्धी व कुटुंबाचा आधार मिळेल. विवाहिता व गृहस्थांना विशेष आनंद लाभ होईल. नवरात्रीपासून तुमचा गोल्डन टाइम हा सुरू होणार आहे. तिसरी भाग्यवान राशी आहे धनु राशी. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. नोकरीत बढती व मान सन्मान मिळेल. विद्यार्थी वर्गाला यश प्राप्त होईल. थांबलेली कामे ही गतीने पूर्ण होतील. नवरात्र उपासना व उपाय. दररोज न चुकता सकाळ आणि संध्याकाळ दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा देवी कवच हे वाचन करा. लाल फुले, नारळ व मिठाई अर्पण करा. 9 दिवस उपवास करून कन्यापूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र जपल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. श्री स्वामी समर्थ.